आणि आमच्याने खरंच खूप असं दुर्लक्ष पण झालं तिच्या सांगण्याकडे, कारण की ती मध्ये सांगत होती की मला थोडंसं परत डोकेदुखीला सुरुवात झाली आहे. नाही दिसत ना, दिसत नाही, डोकं नाही. हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड आफ्टरनून. आत्ता वाजलेत बरोबर 3 आणि आज जायचं आहे अभिला घेऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडे. तर नंबर वगैरे लावून ठेवलेला आहे. तिला मध्यंतरी तर त्रास जो होता तो कमी झाला होता, थोडंसं डोकं वगैरे दुखण्याचा, पण आता तिला परत त्रास सुरू झालेला, म्हणून म्हटलं मग चला आता दाखवून देते तिला. वेळ पण आहे आणि नंबर वगैरे पण लावला. आता 3ला नंबर आहे, 3चा नंबर आहे. आता 5-10 मिनटात जातो, सगळं आवरून झालेलं आहे. श्लोक घरी थांबणार आहे ना बेटा? येस, श्लोक घरी थांबणार आहे. मग आम्ही दोघेजण पटकन जाऊन येतो म्हटलं. तर ही आहे श्लोकची नवी बॅट, जी आता बड्डेला पप्पांनी त्याला गिफ्ट केली ना. आणि याच्यावर सुनील गावस्करची सिग्नेचर. हो दिसले. तर चला, आमची तयारी झालेली नाही. आम्हाला आता 5 मिनिटात घ्यायला येत आहे. दवाखान्याचं काम झालं की परत थोडंसं गावातही काम आहे, तर जमलंच तर ते कामही करायचं आहे. चला आपण दारला व्यवस्थित. आणि आवाज जरा कमी ठेवशील. ड्रॉप तर टाकला गेला. अगं मग डोळे येऊन जातात ना, चोळू नको ते डोळे. नाही दिसत ना, दिसत नाही, डोकं नाही, डोळ्यांचा चष्मा आहे. हे बरे काय हे काय हे बरे हेच बरे. हे सगळं फिरवलंस. हे बरे काय हे काय बरोबर तर दुपारी दवाखान्याचं काम जे ते झालेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलीच मी की गावात जायचं आहे, पण गावात जाणं झालंच नाही, कारण की उन्हात गेलो पुन्हा आलो ना, तर पुन्हा गावात जायची हिंमतच नाही झाली उन्हामुळे. आणि मग श्लोकचं पण काम होतं, आमच्या दोघीचं पण काम होतं, पण तेच होतं या टोकाला तर आमचं होतं त्या टोकाला, म्हणून म्हटलं जाऊ दे, कंटाळा केला. आता त्यांच्यासोबत त्याला पाठवले, म्हटलं तुला काय घ्यायचं ते घे. आणि मग नंतर आम्ही घरीच होतो. तर डोळ्यांचं म्हणाल तर अभिचे डोळ्यांचा चेकअप वगैरे झालेलं आहे. आणि आमच्याने खरंच खूप असं दुर्लक्ष पण झालं तिच्या सांगण्याकडे, कारण की ती मध्ये सांगत होती की मला थोडंसं परत डोकेदुखीला सुरुवात झाली आहे, वासना थोडंसं गरगरतं वगैरे, पण आम्ही म्हटलं जाऊ दे, होत असेल असं कदाचित म्हणून. आणि आत्ता चेक केलं डोळे, तर 1.5 पॉईंट जो आहे तो आलेला आहे त्याच्या चष्म्याचा. तर ते उद्या ते पुन्हा ते फ्रेम सिलेक्ट करून चष्म्याचं काम जे तिथं ते करून घ्यावं लागणार आहे. आणि दुर्लक्ष खरंच झालं आमचं. तिने सांगितल्यावर आम्ही लगेच गेलो नाही, पण बरं झालं. आता मग पुन्हा मनावर घेतलं आणि पहिलं ते काम करून घेतलं, नाही तर अजून तो पॉईंट वाढला असता किंवा काय. कारण की आता 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर पोरं कसं कंटिन्यू अभ्यास करत असतात किंवा रात्री पहाटे लॅम्पमध्ये वगैरे ना, मग ते अजून वाढलं असतं, म्हणून म्हटलं चला जाऊ द्या. ते एक काम तिचं झालेलं आहे. आणि गावातलं म्हणाल तर शक्यतो गावात आम्ही उद्या जाऊ. तर असं जाणं येणं चालू राहणार आहे आता, कारण की कशासाठी का या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला जसे व्हिडिओ येतील तसं तुम्हाला हे तुझ्यासोबत शेअर होणारच आहे. कारण की मला कुठलीही गोष्ट सस्पेंड किंवा त्या आणून धरायची आवडत नाही, उलट तुम्हाला कधी सांगेल असं होत असतं, कारण की तुम्ही एक म्हणजे फॅमिलीच आहात आणि सगळ्या गोष्टी आपण फॅमिलीसोबतच शेअर करत असतो. तर जसे ब्लॉग येत जातील तसं तुम्हाला कळत जाणार आहे, तयारी कसली सुरू होणार आहे, कसली करत आहेत त्याची. तर चला, आता टायमिंग झाला आहे सगळंच आपला सायंकाळच्या रुटीनचा. हे दोघं तर गेले, अजून स्वयंपाक काय होणार आहे अजून डिसाईड झालेलं नाही आहे. आता पटकन झाडझूड कपडे वगैरे जे काही ते आवडते पटकन, आणि स्वयंपाक काय करायचा आहे ते पण तुम्हाला सांगतेच. चांगला स्वयंपाक असेल तर नक्कीच सांगते. तर चला, कुठेही न जाता, कुठेही स्किप न करता व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ आवडला, चॅनल आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. दुपारी आमची जेवणाची भांडी वगैरे सगळे आवरून झालेली होती.
आणि त्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलेलो होतो. पण तिकडनं आल्यानंतर लेकरांना सध्या सुट्ट्या आहेत म्हणून त्यांना दिवसातनं 2-3 वेळेस काही ना काही करून खाऊ घालावंच लागतं. मग त्यांच्यासाठी छान अशी मॅगी वगैरे केलेली होती आणि आमच्यासाठी केलेला होता छान असा चहा. आणि मग ते भांडे 1 म्हणा 2 म्हणा आपण काही करा भांडे निघतातच. म्हटलं मग दिवाबत्ती करण्याच्या आधी सायंकाळची ना छान अशी किचन ओटा वगैरे मी क्लीन करून घेतलेला होता आणि त्यानंतर मी दिवाबत्ती वगैरे करायला आलेली होती. गेल्या 15 दिवसापासून आहे ना घर बंद होतं. म्हणजे घर जरी म्हणजे अधूनमधून उघडं होतं पण देवपूजेकडे लक्ष नव्हतं कारण की मी बाहेर गावी होते त्यामुळे. आणि देवघरावर प्रचंड असं धूळ आलेली होती म्हणून सकाळी छान असे देव पण घासून घेतलेले होते. देवघर छान असं चकाचक करून घेतलेलं होतं. तर छान असं प्रसन्न वाटत असतं कारण की आपण घरात आल्यानंतर बाहेरनं सगळ्यात आधी लक्ष आपलं देवघरावर जात असतं आणि जोवर आपण त्याला स्वच्छ करत नाही, दिवा अगरबत्ती लावत नाही, तोवर आपल्याला असं प्रसन्न वाटत नाही किंवा घरात आल्यासारखं वाटत नाही. म्हणून सगळ्यात आधी सकाळी मी तेच कामं या ठिकाणी जे ना ते केलेलं होतं. चला दिवाबत्ती वगैरे सगळे झाले आपले. स्वयंपाकाला बघू आमचं आले पण नाही ते. बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला. हे पहा हवा पण सुटली आहे आणि एवढं भारी वाटतं आहे ना. हे पहा पक्षी उडून राहिले, मस्त हवा सुटली गार आणि असं तांबूस आकाश जे म्हणतो ना आपण तेच झालेलं आहे, तांबूस कलरचं आकाश. पाऊस म्हणाल तर पाऊस अजूनही नाही इकडे. महाराष्ट्रात मला वाटतं जवळजवळ सगळ्याचकडे पाऊस झाला पण अजून इकडे काय पाऊस नाही आमच्या इकडे. थोडंसं इकडे वातावरण आहे पण इकडचं वातावरण खूप भारी दिसते. सायंकाळचं गार वाटतंय ना मस्त. दिवसभर नुसतं ऊन छान वाटते. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.